वामन नरहर कामत लिखित श्रीपंत गुरुचरित्र या ग्रंथातील 108 ओव्यांचा श्री पंत सद्गुरू नित्यपाठ. ओम नमोजी आद्या सकलादिरूपा वेद प्रतिपाद्या त्रिभुवननायका निगमा गमवंद्या मतिप्रकाश करीमज तुझी कृपेचा हेवा ब्रह्मादिका लागला देवा तू निजभक्तांचा ठेवा दिनांचा विसावा तू एक संप्रदाय सिद्धावधूत तारिले जन असंख्यात प्रगट केले तीर्थ महात्म्य कर्दळीपुरीचे आघाद ध्वज वज्रांकित चिन्ह चरणी मिरवे शोभायमान भक्त रक्षावया जाण निज नाम ध्वज उभारिला धर्म लोप होता धरेवर भार होतसे अपार मग तो उतरावया समग्र धरिसी अवतार युगायुगी मग तिचे करावया रक्षण धरिसी अवतार योगी रमण ओम नमः शिवाय पूर्ण अवतरले धरेवरी एक शुद्ध भाव असता तयांचे अंकित होय निश्चिता भक्तीसी भ्रुवने तत्वता सगुण रूपे अवतरे सुरवर नित्य लोळती चरणी तिकडे न पाहे विलोकुनी भक्त भुवनी चक्रपाणी मानापमान न पाहे भक्तासी पडता संकट निजांगे दूर करी कष्ट हो नेदी स्पष्ट आन दुःख तयासी सत्य प्रतिज्ञा माझी निर्धारी याचा अनुभव घे पदरी ऐसे म्हणून ते अवसरी मस्तकी हस्त ठेविला शिष्यासी आपुलेपणा देवोन अधिकारी करीती निज कृपेन मग बोधरूप साम्राज्य जाण तयावरी वैसवीती चिच्छक्ती संप्रदाय अवधूत पंथ अनादिसिद्ध यथार्थ तो दाविल्या विना निश्चित गुरु शिष्य ऐक्यता नोहेची घेऊनी संप्रदायापरी अलक्ष मुद्रा साधी झडकरी अवधूत मुद्रांकित पोळ महिवरी होनिया विचरे तू आज्ञेप्रमाणे वर्तता जाण प्रपंची प्रगती होय की तुझ लागोन दरिद्र दुःख भाव अज्ञान न बाधे की तुझ लागी भक्तिनंदन वन उद्यानी बोधरत्ने प्रकाशोनी निजात्म सुख सिंहासनी विराजसी वासवतू दैत्य स्वरूप खांडववन दहन करता तू बोध दवाग्न चिद्विलास रक्षक धर्मराज पूर्ण स्वानंदमही रक्षिसी तू कृपानिधी योगिराय भक्तोद्धारक भक्तमाय प्रेमे दावोनी निजठाय अंतर्बाह्य संरक्षिसी तू तरावया भवासी सुतर नौका भक्तांसी चकोर चंद्रा परियेसी पोषिसी प्रेमामृते प्रपंच परमार्थ सर्व प्रेममय झाला अपूर्व तुझे कृपे भवार्णव आटला आम्हा येथोनी एक शुद्ध भाव पाहोन तेथे तिष्ठे जगज्जीवन प्रेमाविणे आन नावडे काही श्री गुरुसी शुद्ध प्रेम हीच सेवा आवडे श्रीपंत गुरुदेवा भक्ता दावोनी निज प्रेम ठेवा स्वानंद सुख भोगवी जो जाहला श्री गुरु अंकित त्याचा भारवाहे समर्थ निरसी भवश्रम समस्त कृपेने अखंड रक्षितसे परी तू सत्यवचनी उदार वाहसी योगक्षेम भार माया तमविकार लागो न देसी आम्हासी तुझे अभयवचन श्री असता कर्तृत्व अहंकार धरोनी चित्ता व्यर्थ श्रमलो अनंता नाही शांती तिळभरी भावाविण कैची भक्ती भक्तीविण कैची स्थिती विरतीविण आत्मशांती प्राप्त नोहे जनांसी वेदाहुनी ही पवित्र अवधूत परंपरा निर्धार निष्कळंक सर्वांग सुंदर गुह्य विद्या राजयोग हा पाहता पाहता तत्काळ हातो हाती मुक्ती प्रबळ स्वकृपेने दयाळ निजभक्तांसी पुरवित सोपे मुखी जपता नाम करचरणांसी न होती श्रम नासतील दुर्ते दुर्गम नाम प्रतापे करोनी नाम जपता कायेस न होती कदापि क्लेश न त्यागी कोणी तयास वर्णिता नाम श्री गुरुचे नाना दोष अपार नामे भस्म होती समग्र न लागता क्षणमात्र नामे उद्धार जीवासी जे का सुख दुःख विरहित निष्कळंक शुद्ध निश्चित श्री गुरुचरण आनंद भरित निरुपाधिक जाणावे तेथे नसे सुख दुःख उपाधी सदा स्वानंदाची समाधी तारक भक्ता भवनिधी अविट अविनाश जाणावे हा प्रेम विस्तार प्रेमरूप संसार येथे बद्ध ऐसी परिकर भावना जी उठते
तीच अविद्या माया जाणे अंतरी भक्तराया तुझा तुझ नेणसी म्हणोनिया बद्धरूप होतोसी मज विणे दैवत नसे त्रिभुवनी जयाप्रत माझी ये नामा विणा निश्चित नेणे वाचा आन शब्द जयाची इंद्रिये समस्त जडली माझे सेवे प्रत माझे दर्शन जयाप्रत सर्व काळ होतसे श्री गुरुची अनन्य भक्ती तारक सकळ जीवांप्रती तया विणे आनगती नाही जगती मानवा जो का गुरुसी अनन्य शरण तयांचे निरसे जन्म मरण नाही द्वैत बंधन कैवल्याचे अधिकारी प्रेमे सांगती भक्तांसी तुमचा आत्मा मी परियेसी आत्मसेवा प्राणियासी सुफळ जाणा होतसे आत्मा परब्रह्म निर्विकार आत्माची सर्व चराचर आत्मा जाणीव निर्धार निर्विकार तो असे गुरुकृपा हे अनुपान अथ्याचरण सेवा जाण एके भावे आचरण भव्यादी संपूर्ण नासती मंत्ररूपी श्री गुरु राहे भक्त हृदयी साचारू कामना पूर्वी निर्धारू निजभक्तांच्या सर्वही आसनी भोजनी शयनी मंत्र जपती सदा मनी नसे उपाधी आनमनी सर्व काळ मंत्र जपती अगाध मंत्र महिमान सर्व ठाई आले मंत्रपण मन बुद्धी इंद्रिये पूर्ण मंत्ररूप जाहली जहाली मंत्ररूप काया सर्व ठाई श्रीपंतराया न दिसे आन पहावया नित्यकाळ समाधी श्री गुरु सेवे विण नोहे कायेचे उद्धारण श्री गुरु ध्याना वाचोन नोहे मन निर्मळ श्री गुरु नामाविण वाचा नोहे पावन श्री गुरु भक्ती वाचोन न तरे जाण संसारी श्री गुरु कृपा जाहली जरी तरी भक्ती सेवे विण साचारी तो नर पाषाणा परी गुरुसेवा न करी जो भक्तजन रक्षावयासी तू सगुण रूपे अवतरसी भक्ती महिमान प्रकटोनी परियेसी तारिसी माया मोहिता सदा नामी वृत्तिरत नाठवे आनमनांत अवघा व्यवहार समस्त श्रीपंत रूप जयाचा आसनी भोजनी शयनी अवघा जया दिसे मोक्षदानी श्रीपंत नामामृती धुंद निशिदिनी सहज समाधी अखंड की नेणोनी दिव्य हिरा जरी अंधारी टाकीला अविचारा तरी तेथेही तो खरा प्रकाश आपुला प्रकट करी तैसे श्रीपंत गुरुचे नाम निंदा विषय वाचेसी ये परम परी सकळ दोष सुगम भस्म करो निटाकित तरी तो मोक्षाधिकारी होय जाणा अंतरी नामापाशी आनपरी कदापि नसेची कोटी अनुताप धरोन अर्पावे चरणी तनु मन धन एक भावे चरणी पडोन निजात्महित साधावे मायेचा शिरच्छेद पूर्ण करावा बोध शस्त्रे करोन गुरु चरणी विश्वास धरोन विवेके तर्क जाळावे सहज समाधीचे सुख श्री गुरुपदी प्राप्त देख इतरा ठाई अनेक साधनी प्राप्त नोहेची अनंत सुकृतांची गाठी तैची संतांची होय भेटी संत संगे पडे तुटी सहज प्राणी या विषयांची नामे संचित क्रियमाण समूळ जाय निरसोन अंतरी बोध प्रकाशपूर्ण आपोआप उदयायेत तेणे प्राप्त सहजानंद तुटे द्वैत भेद शांती प्राप्त सहज सिद्ध भक्ती वैराग्य प्रकटता वैराग्य तेथे सद्बोध सहज समाधी अबोध भावा भाव निरसोनी शुद्ध निष्कळंक प्रभू विराजे जैसे सागरी तरंग उठती ते तेथेची निमती तैसे विश्वसागरावरती उठती व्यवहार तरंगपै शेवटी विश्वसागरांत लीन होती समस्त ही प्रेमाची क्रिया येथ सहजी सहज घडत असे श्री गुरुकृपे वाचोन नोहे मायेचे निरसन अन्योपाय वाया क्षीण नोहे मुक्त कदापि प्रेमाची सर्व घडामोड प्रेमासाठी भक्ती उघड प्रेमासाठी देहदंड जीव अपार निर्मिले राजयोग्य विख्यात प्रेम खेळ श्री गुरुचा अद्भुत अखंड तेथे जो रमत कायसी तया समाधी क्षणिक सुखभास होत तेथेही बहु आघात जनी वनी एकांतात सहज समाधी गुरुकृपे बालबोध गुटिका देवोन
चरणी सेवा पथ्य सांगोन कृपामृत अनुपाने भवरोग दारुण वारिसी आत्मा शाश्वत ब्रह्मनित्य तेथे सुख दुःख कैसे येते मानसिक कल्पना समस्त सुख दुःख विचार मानसी विकल्प उठे जाण तेची तरंग पाप पुण्य आत्मा तो निष्कलंक जाण करतेपणा वेगळा बोध रवी उदेला हृदयी चित्प्रकाश सर्वा ठाई विकल्प अहंकार ठाईचे ठाई स्वस्वरूपी समरसला बोधे निवाले अंतर गेला अज्ञान अंधकार श्री गुरुकृपा भास्कर उदय पावला अंतरी गुरुपायी मरोनी निरंतर भोगावी अखंड शांती परिकर प्रेम भोगार्थ साचार जन्मावे निर्धार गुरुपदी तनु मन धन तिन्ही अर्पिता होय कर्तव्य हानी जीवपण अर्पिता गुरुचरणी सर्व हि मौन परियेसा वायू प्राण तोची पाही गुरुप्राणी लीन होई मीपणा समूळते समयी पडे गुरुपायी अचेतन चेतना प्राणशक्ती समग्र दर्शने गुरुपदी लीन साचार नुरला कायेचा व्यापार पडे अचेतन गुरुपदी मेल्या विना न दिसे स्वर्ग तैसे गुरुपदी मरावे लागे मरोनी उरावे प्रेम भोगे तरीच होय कार्यसिद्धी काया वाचा आणि मन अर्पिता श्री गुरुपदी जाण मग जीव शिव ऐक्यतापूर्ण झाली ऐसे जाणावे धन्य श्री गुरु माऊली निजभक्तांची कृपा सावली भवताप हो नेली शरीरी कदा काळी निजदासा तुझ नाही माया विकार जन्म मरण रहित तू साचार कल्पना विरहित पवित्र निर्विकल्प अससी तू प्रणवी स्फुरण आपोआप उठतसे निर्विकल्प वृत्तीचा तुटता संकल्प अखंड जपया नाव जाणीव नेणीव विरहित गुरुपदी स्वानंद भोगित क्रिया करोनी अक्रिय असत तोची सुखी जाणावा तीन देह ओलांडोन अलक्षपुरी मध्यभागी जावोन पुण्यगिरीचे शिखरी चढोन भ्रमरुगुंफेत बसावे जीव शिव भाव टाकिल्या विना बिंदुदृश्य नोहे जाण पुढे ऊर्ध्व दिशा विलोकून पूर्ण बोध मुद्रा चढवावी सप्तकोटी मंत्राहून श्रेष्ठ षडक्षर जाण एके भावे करोन गुरुमुखे उपदेशो निघ्यावा आत्मा जरी म्हणता तरी तो अविनाशी तत्वता तयासी कैची बद्धमुक्तता विचारो निपहावे त्यासी नाही जन्म मरण त्यासी नाही पाप पुण्य नाही कर्म कर्माचरण सदा मुक्त असे तो अविद्या माया निशाचरी निर्दाळावी सत्वरी तेणे निष्कटंक धरित्री शुद्ध प्रेम भोगावे निजभक्तीची कास दृढ धरावी विशेष ब्रह्मानंद सुख सुरस सेवित जावे अखंड धन्य तुझी बोधशक्ती भेदभाव समूळ मावळती अखंड सायोज्य मुक्ती निजदासासी देसी तू तुझे सत्ते योगी राया कळी काळ दडला निजठाया मग कायसी अज्ञमाया भक्ता लागी मोहिल तुझे देणे अद्भुत जीव भाव हरिसी समस्त परब्रह्म करिसी चित्त कृपाबळे करोनी तुझिये चरणी शरण जो आला त्याचा जीव भाव हरपला सर्वा ठाई समरसला आनभाव नसेची म्हणून आत्मशांतीदाता जरी तुम्हासी भेट तत्वता तरी तयाचे चरणी लीनता धरोनी साधा आत्महित तो इंद्रियांचा चालक सकळ करता हरता देख तयासी नसे सुख दुःख जन्म मरणा वेगळा तो अकार उकार मकार अर्धमात्रा पूर्ण ओंकार प्रणवाधिष्ठान निर्धार त्रिमातृका वेगळा तो मीपणा महाशत्रू घातक प्रेमसुखा निर्धारू म्हणून तूपणा अंतरू धरोनिया शरण जावे मीपण घेतसे हिरोन शिष्याचे श्री गुरु दयाघन तत्वमसी ते तू म्हणून तूपण अर्पी निजभक्ता करतेपणा गुरुपदी अर्पोन अकर्ता झाल्या वीण नोहे मुक्तता जाण नाना सायास करिता करतेपणा सांडोन अखंड शांती भोगावी पूर्ण कर्तृत्व टाकिल्या विण समाधान नोहेची निजात्मा प्रसन्न साचार तोची जाणीचे साक्षात्कार त्याविणे इतर समग्र माईक व्यवहार जाणावा तुझे चरणी अखंड प्रीती
देई प्रेमळा श्री गुरुमूर्ती तुझे नामी रंगोवृत्ती इतुके मागुणे तुझपाशी श्री गुरु आज्ञा उल्लंघिता दारुण विघ्ने येती तत्वता म्हणून गुरु आज्ञा निश्चिता सहसा नुल्लंघावी म्हणून या गेलिया प्राण न करावे आज्ञा उल्लंघन ध्यानी धरोनी गुरुवचन तया सारिखे वर्तावे श्री गुरु कृपे वाचून नोहे कदापि उद्धरण म्हणून शरण जावोन वावे अंकित श्री गुरुचे ऐसा गुरु शिष्य संवाद जहाला आनंदी आनंद हा अध्याय साक्षात सिद्ध बोधरूप सद्गुरु हा अध्याय श्री गुरुभवन बोधवचने हे संत सज्जन सेविता श्रवणद्वारे करोन उद्धारोनी जाती मोक्षासी भावे करिता श्रवण पठण होय सकळ पापांचे क्षालन गुरु प्रेमाचे माहेर जाण विश्रांती रूप मनोहर ऐशा परी स्तोत्र करोनी आळवितसे मोक्षदानी वर देती श्री गुरुमुनी विजय कल्याण असो तुझ इति श्री दत्तदास संपादित श्री पंत गुरु चरित्र पोथी सार स्तोत्र संपूर्णम श्री पंतावधूतार्पणमस्तु। हा भाग जर आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर करा तसेच अवधूत कृपा हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।